एक महत्वाचा आणि थोडासा थरारक असा प्रसंग आसामच्या डिब्यूंग मध्ये घडला। शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वोत्तर भारतातील पहिल्या इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटीचे उद्घाटन केले। ही काही साधी रस्ता योजना नव्हती, तर असा खास महामार्ग होता जो गरज पडल्यास थेट विमानाच्या रनवे प्रमाणे वापरला येऊ शकतो। मोरान जवळील नॅशनल हायवे 37 च्या तब्बल 4.2 किलोमीटर लांब मजबूत पट्ट्यावर C-130J हे मोठे लष्करी विमान यशस्वीपणे उतरले। हे दृश्य पाहण्यासाठी अभिमानास्पद होते, कारण हा रस्ता असा बनवण्यात आला आहे की आपत्कालीन परिस्थितीत लष्करी तसेच नागरी विमाने येथे उतरू आणि उड्डाण करू शकतील। सुमारे 100 कोटी रुपये खर्चून तयार झालेली ही हायवे एअर स्ट्रीप पूर्वोत्तर भारतातील पहिलीच आहे। हे क्षेत्र भारत चीन सीमेच्या अगदी जवळ असल्याने येथे चांगले रस्ते आणि हवाई सुविधांचे महत्त्व अधिक वाढते। सुरक्षेच्या दृष्टीने आणि सैन्यासाठी ही सुविधा फारच उपयुक्त ठरणार आहे। अधिकाऱ्यांच्या मते या प्रकल्पामुळे भारताची संरक्षण तयारी आणखी मजबूत होईल। युद्ध आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सैन्य आणि मदत साहित्य अतिशय जलद पोहोचवता येतील। चीनने सीमेजवळ मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या आहेत, त्यामुळे भारतानेही आता पूर्वोत्तर भागात रस्ते आणि एअर स्ट्रीप विकसित करून आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे। आतापर्यंत भारतीय वायुसेना काही मोजक्याच एअर बेब्सवर अवलंबून होती, पण मोरान सारख्या हायवे एअर स्ट्रीपमुळे वायुसेनेला अनेक पर्याय उपलब्ध होतील। युद्धाच्या काळात एखादे विमानतळ नुकसानग्रस्त झाले किंवा खूप गजबजले तर हे रस्ते रनवे म्हणून बॅकअपची भूमिका बजावतील। डोंगराळ आणि कठीण भागातही सैन्य आणि साहित्य पटकन पोहोचवणे शक्य होईल। पूर्वोत्तर भारताच्या देशाच्या मुख्य भागाशी संपर्क मुख्यतः सिलिगुडी कॉरिडॉरवर अवलंबून आहे, ज्याला चिकन नेक असे म्हणतात। हा भाग काही ठिकाणी फक्त 20 ते 25 किलोमीटर इतकाच अरुंद आहे। अशा परिस्थितीत मोरांची ही एअर स्ट्रीप एक मोठा आधार ठरणार आहे। शेवटी हा नवीन हायवे एअर स्ट्रीप केवळ एक रस्ता नाही, तर भारताचे संरक्षण क्षमतेचे प्रतीक आहे। ही शत्रूला स्पष्ट संदेश देते, सीमेवरील आव्हानाला झटपट उत्तर देण्याची ताकद वाढवते आणि पूर्वोत्तर भारताला अधिक सुरक्षित बनवते। ही सुरुवात आहे स्वावलंबी, मजबूत आणि सज्ज भारताकडे नेणारी। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।